आदित्य ठाकरेवरील वक्तव्यावरून वणीत युवा सेना भडकली. खासदार निशिकांत दुबे यांचा जाहीर निषेध. वणी शहरात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. खासदार निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी खासदार निशिकांत दुबे यांच्या प्रतिमेचा फलक तयार करून त्यावर निषेध दर्शवित मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या प्रमुख ठिकाणी जमून युवा सैनिकांनी घोषणाबाजी करत आपला रोष प्रकट केला. जाहीर निषेध अशा आशयाचे फलक घेऊन आंदोलन करण्यात आले. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आदित्य ठाकरे यांच्याविषयी केलेली विधाने अयोग्य व आक्षेपार्ह असून यापुढे अशा प्रकारचे वक्तव्य सहन केले जाणार नाही. संबंधितांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली. यावेळी युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय शिवाजी, मुद्दा साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मुर्दाबाद मुर्दाबाद, निशिकांत दुबे मुर्दाबाद, निशिकांत दुबे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, निशिकांत दुबे मुर्दाबाद। या अर्थानं आज या ठिकाणी वणी विधानसभेतली युवा सेना, शिवसेना, महिला आघाडी यांचा सगळ्यांचा निशिकांत दुबेंचा विरोध आहे. याचं कारण असं आहे की सन्माननीय युवा सेनेचे प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे, शिवसेनेचे नेते, यांच्याविषयी अनेक जे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये ज्या प्रकरणावर त्यांना क्लीन चिट मिळाली, वास्तविक तो सेंगर जो भाजपचा आरोपी आहे त्यावर निशिकांत दुबे बोलताना अरविंद सावंत साहेबांनी प्रश्न मांडल्यानंतर महिला 33% विषय चालू होता. अरविंद सावंत साहेबांनी सांगितलं की तुमचे सिंगर महिला सन्मान करू शकत नाही, ते बलात्कारी माणूस ज्यांना शिक्षा झालेली आहे, जे जेलमध्ये आहे, अशा लोकांची तुलना जर काय हा निशिकांत दुबे महाराष्ट्रात राहून सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे यांच्याशी करत असेल तर मला असं वाटतं की या निशिकांत दुबेला या ठिकाणी तात्काळ याच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारण सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्याच्या विरुद्ध हा बोलण्याचा धाडस करतो आहे. सुप्रीम कोर्टाने ज्या व्यक्तीला क्लीन चिट दिलेली आहे त्या व्यक्तीचे, याचा अर्थ सुप्रीम कोर्टापेक्षा तुम्ही मोठे झाले आहेत का, हा प्रश्न या ठिकाणी पडतो. आणि भाजपच्या आमदाराची खासदाराची ही मगरुरी येणाऱ्या काळात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे वणी विधानसभा कदापि खपून घेणार नाही. या ठिकाणी वणी विधानसभेचे आमदार सन्माननीय संजयभाऊ देरकर हे भरभक्कमपणे या ठिकाणी वणी विधानसभेमध्ये शिवसैनिकांची ताकद आणि युवा सेना, शिवसेना या ठिकाणी उभी ठेवत आहे. जर जो आडवा येईल त्याला आडवा केल्याशिवाय आम्ही शिवसेनेला थांब बसत नाही. असंच जर चालू राहिलं तर तुम्हाला माहित आहे विजेचा चटका आणि शिवसेनेचा फटका बसल्यावरच कळते कुठं दुखते आणि कुठं सलते. म्हणून शिवसेनेची ताकद नाद करू नका. येणाऱ्या काळात शिवसेनेचा नाद हा भाजपला महागात पडणार आहे. जर या ठिकाणी यानंतर भाजपच्या कुठल्याही नेत्यांनी शिवसैनिकांवर, युवा सेनेच्या नेत्यांवर या पद्धतीने असे बेताल वक्तव्य केले तर आज आम्ही निषेध करतोय. उद्या चालून आम्ही रस्त्यावर येऊन याची जागा दाखवायला तयार असू. एवढंच बोलतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय अरविंद साहेब यांचं संसदेमध्ये महिला आरक्षणासंबंधी जे भाषण झालं होतं त्या भाषणामध्ये आज महिलाच्या विरोधामध्ये अरविंद साहेबांना भूमिका मांडली. आम्ही या आरक्षणामध्ये आम्ही याच्या अगोदरही विरोधात नव्हतो आणि विरोध करतही नव्हतो. ते 33% आरक्षण पटवून सांगण्यासाठी हे भाषण चालू असताना ह्या निशिकांत दुबे यांनी आमच्या युवा प्रमुखावर जो निंदनीय आणि बेकार असा घाणेरडा आरोप केला. या गोष्टीचा मी त्यांचा निषेध करतो. अशा माणसाला संसदेमधून ताबडतोब बडतर्फ करा असं मी आज शिवसेना वणी शहर प्रमुख या नात्याने मी आज या ठिकाणी मागणी करतो आणि याचा मी या ठिकाणी घनघनात असा निषेध करतो. 2 दिवसापर्यंत संसदेमध्ये आमचे युवा सेनेचे प्रमुख आदित्य साहेबांवर जे घाणेरडे आरोप निशिकांत दुबे यांनी जे आमच्या साहेबाबद्दल जे उद्गार काढले ते अतिशय घाणेरडे व निंदनीय आहे. आम्ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो.